राहत आहेत, पण भविष्यात अजून काय जनतेला मिळणार आहे बघायला? आता एक नवीन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पुरवत आलाय, ते क्षितिजच्या डोक्यात होतं. एक 8 एकरमध्ये तो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स केलाय. क्रिकेट सोडून सगळे गेम आणि इंटरनॅशनल लेवलचं ते स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बनवलं आहे. त्याचबरोबर एक हॉस्पिटल, म्हणजे 24मध्ये त्यावेळेचे युडी मंत्री आणि मुख्यमंत्री 9 जुलैला बोलले का क्षितिज तुझा 10 तारीख उद्याला वाढदिवस आहे, ह्या 25 कोटीचा चेक 250 कोटी आम्ही देतो, हां उद्याला तुझ्या हस्ते नारळ फोड. तर नारळ फोडला, दुर्दैवाने राजकारण वेगळं घडलं, ते घडून द्या, त्याला काय फरक नाही पडत. आज तिकडे खड्डा खणला नाही गेला अजून, म्हणजे 1.5 वर्षापूर्वी. हे दुर्दैव आहे राजकारणातलं, कारण 1.5 वर्षापूर्वी आम्ही पास करून घेतलेले, म्हणजे अख्खा रिंग रोड असेल विरारचा, 40 मीटरचा रिंग रोड, 4ही हायवे टू अर्नाळा टू सोपारा, म्हणजे निर्मळ, वालीव सातिवली फाटा टू वसई, नायगाव फाटा ते वसई, परत रिंग रोड मधले दुसरे 2 रस्ते, वालीव गोखिरा तो रस्ता, अच्छा हे सगळे रस्ते पास केलेले. दुर्दैवाने आत्तापर्यंत 1.5 वर्षात एकाचं टेंडर नाही निघालं. 5 रेल्वे उड्डाणपूल, आणि अगोदर 12 होते, ते नंतर आम्ही मोठे करून 7 केले, 12ची संख्या 7 वर केली. हे सगळं पास आहे. आणि ह्याच्यापेक्षा